श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात जालना जिल्ह्याचं वार्तापत्र. जालना जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 547 कोटी 97 लाख रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध. आणि पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातल्या 18,792 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ. या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर बाबासाहेब मस्के यांनी पाठवलेली ही माहिती. जालना जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत वर्ष 2026-27 साठीच्या 547 कोटी 97 लाख रुपयांच्या आराखड्याला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंजूर विकास कामं विहित मुदतीत आणि गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. या बैठकीत सर्वसाधारण योजनेसाठी 470 कोटी, अनुसूचित जाती उपाययोजनेसाठी 75 कोटी आणि एकात्मिक आदिवासी विकास कार्यक्रमासाठी 2 कोटी 97 लाख रुपयांच्या तरतुदीला मान्यता देण्यात आली. मागील 3 वर्षातील रखडलेल्या कामांचा आढावा घेत कामं वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री मुंडे यांनी संबंधित विभागांना दिले. जालना नांदेड समृद्धी महामार्गासाठी प्रलंबित भूसंपादन प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. याबाबत दृकश्राव्य माध्यमातून झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत जालना आणि घनसावंगी परिसरातल्या सुमारे 112 हेक्टर जमिनीच्या मोबदल्याचा प्रश्न प्राधान्यानं सोडवण्याचा निर्णय घेण्यात आला. भरपाई निश्चित करताना झालेल्या त्रुटींची विभागीय आयुक्तांनी तातडीनं दखल घेऊन शेतकऱ्यांना न्याय्य मोबदला मिळवून द्यावा असे निर्देशही देण्यात आले. जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी राहुल लोणीकर यांची तर उपाध्यक्षपदी निर्मला मरकड यांची बिनविरोध निवड झाली. राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यातल्या पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात 18,792 शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची 116 कोटी 4 लाख 88 हजार रुपये रक्कम संबंधित बँकांकडे वर्ग करण्यात आली आहे. जिल्ह्यातल्या 2,03,283 पीक कर्ज थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती कर्जमाफीसाठी विकसित करण्यात आलेल्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. त्यापैकी पहिल्या यादीत 1,07,505 शेतकऱ्यांचा समावेश आहे. कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण करणं बंधनकारक आहे. आतापर्यंत जिल्ह्यातल्या 68,347 शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केलं आहे. जालना जिल्ह्यात सुमारे 6.5 लाख हेक्टर क्षेत्रावरील खरीप पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. जुलै महिन्याच्या सुरुवातीला पावसानं ओढ दिल्यामुळे खरीपातली पिकं कोमेजू लागली होती. मात्र मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे खरीपातल्या पिकांना मोठा आधार मिळाला आहे. आता पावसानं उघडीप दिल्यानं शेतकरी आंतरमशागतीच्या कामात व्यस्त आहेत. दरम्यान जिल्ह्याचं वार्षिक सरासरी पर्जन्यमान 603.10 मिलीमीटर असून आतापर्यंत 384.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. हे प्रमाण वार्षिक सरासरीच्या 68% इतकं आहे. जालना जिल्ह्यातल्या आंतरवाली सराटी इथं मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय बैठक झाली. शासनानं 28 ऑगस्टपर्यंत मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण न केल्यास 29 ऑगस्टपासून पुन्हा आंदोलन सुरू करण्यात येईल असा इशारा जरांगे यांनी यावेळी दिला. जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या जलसंधारणांच्या कामांबाबत मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. विभागामार्फत जालना जिल्ह्यात सुरू असलेली सर्व कामं विहित मुदतीत पूर्ण करावीत. तसंच एल निनोच्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत प्रस्तावित कामं आणि अतिवृष्टीमुळे बाधित योजनांची कामं तातडीनं पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. दरम्यान राज्याचे कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी बदनापूर इथल्या कृषी विज्ञान केंद्राला भेट देऊन बायोमिक्स प्रयोगशाळा, माती परीक्षण प्रयोगशाळा, कृषी प्रदर्शन स्टॉल आणि संशोधन उपक्रमांची पाहणी केली. अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं अबकडं उपवर्गीकरण रद्द करून एससी समाजाला 20% आरक्षण लागू करण्याच्या मागणीसाठी जालन्यात आंबेडकरी समाजाच्या वतीनं संघर्ष मोर्चा काढण्यात आला. मस्तगड इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून सुरू झालेला मोर्चा शहरातल्या प्रमुख मार्गांवरून जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. याच मागणीसाठी जाफराबाद, परतूर, भोकरदन, अंबड, बदनापूर इथंही काढण्यात आलेल्या मोर्चात आंबेडकरी समाजानं मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. जालना शहराचं आराध्य दैवत आणि प्रतिपंढरपूर अशी ओळख असलेल्या श्री आनंदी स्वामी महाराजांच्या आषाढी एकादशी पालखी सोहळ्यानिमित्त जिल्हाभरातल्या भाविकांनी शहरात मोठी गर्दी केली होती. दरम्यान जालना शहरासह जिल्ह्यात लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त ठिकठिकाणी अभिवादन कार्यक्रम पार पडले. जालना जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते बाबासाहेब मस्के. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.